नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 5 दौंड. तर 1 एप्रिल 2026 रोजी झालेल्या मैदानी चाचणीचे निकाल जाहीर झालेले आहेत. थोडक्यात सूचना वाचून घेऊत आणि निकाल पण पाहून घेऊत. किती विद्यार्थ्यांना गुण मिळाले आहेत तर ते, एकंदरीत सरासरी गुण किती मिळाले तर ते. बघा विद्यार्थी मित्रांनो, सूचना आहेत. 1 एप्रिल 2026 लेटेस्टमध्ये आलेली PDF आहे. सदरचे 1 ते 24 पानांचे गुणपत्रक हे उमेदवार यांनी दिलेल्या मैदानी चाचणीच्या आधारे तयार करण्यात आले आहे. सदर मैदानी चाचणीचे दर्शविण्यात आलेले गुण बरोबर असल्याची उमेदवारांनी स्वतः खात्री करावी. संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या गुणपत्रिकेनुसार उमेदवारांना स्वतःच्या गुणासंबंधित काही आक्षेप अथवा अपील असल्यास त्यांनी राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 5 दौंड यांचे नियंत्रण कक्ष येथील संपर्क क्रमांक किंवा दूरध्वनी क्रमांक, हे नंबर आहे, अथवा या ईमेलवर 24 तासाच्या आत नोंदविण्यात यावी. तसंच सदर कालावधीनंतरचा हरकतीचा आक्षेप, अपील याचा विचार करण्यात येणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, 1 एप्रिल 2026 ची PDF आहे आणि आपण अपडेटमध्ये लेटेस्टमध्ये घेतलेलं आहे. तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, जर पॉसिबल असेल तर नक्कीच सबस्क्राईबचं बटन क्लिक करा. तर आपण पाहून घेऊत विद्यार्थ्यांना सरासरी मार्क वगैरे किती मिळालेले आहेत. तर यांचं मला म्हणजे असं राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 5 तर यांनी जाहीर केलेली जी सूचना आहे, जे म्हणजे असं मैदानी चाचणीचे जे गुण आहेत तर ते एकदम म्हणजे असं नावासहित केलेले आहेत. नाव, नंतर ॲप्लिकेशन नंबर, चेस्ट नंबर. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचा असो किंवा त्यांच्या मित्रांचा असो तर ते सापडण्यासाठी म्हणजे त्यांचं नाव वगैरे, तर त्यांना कळेल की किती मार्क मिळाले आहे तर ते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही जी PDF आहे तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक असेल किंवा ऑफिशियल वेबसाईट, तुम्हाला तिथे थोडंसं डिस्क्रिप्शन खाली स्क्रॉल करा जेणेकरून तुम्हाला, आणि होत असेल तर डिस्क्रिप्शन पण थोडं वाचा जेणेकरून तुम्हाला तिथे पण माहिती मिळेल. आणि स्क्रॉल केल्यानंतर तिथे लिंक भेटेल, तिथून तुम्ही क्लिक करून डाउनलोड करून घेऊ शका. आणि टेलिग्रामला जर टेलिग्राम ॲप्स जर असेल तर टेलिग्रामवर मी प्रोव्हाइड केलेले आहे, तुम्हाला तिथे खाली लिंक असेल तिथून पण डाउनलोड करून घेऊ शकता. बघा विद्यार्थी मित्रांनो, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 5 दौंड सशस्त्र पोलीस शिपाई भरती 2024-25 मैदानी चाचणी गुणपत्रक दिनांक 1 एप्रिल 2026. येथे तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर पाहायला मिळेल. विद्यार्थ्यांचे नाव, फादर नेम, सरनेम, नंतर जन्मतारीख, ॲप्लिकेशन कॅटेगरी, रिझर्वेशन, चेस्ट नंबर, आणि गोळाफेकमध्ये विद्यार्थ्यांना मार्क किती मिळाले तर ते, आणि 100 मीटरमध्ये अँड 5 किलोमीटरमध्ये. तर असे एकूण टोटल विद्यार्थ्यांना गुण किती मिळाले तर ते इथे शेवटच्या बॉक्समध्ये आहे. पाहून घेऊत आपण 100 आउट ऑफ वगैरे 95च्या प्लस किंवा 90च्या प्लस जर विद्यार्थी असतील तर त्यांचे नाव आपण पाहून घेऊत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 97 मार्क आहेत. शॉर्टपुटमध्ये 25 अँड 100 मीटरमध्ये फक्त 22 मार्क पडलेत आणि आउट ऑफ 5 किलोमीटर. तर असं मी पाहिलं की खूपच विद्यार्थी आउट ऑफ मारतात 5 किलोमीटर आणि 50पैकी 50 गुण घेतात. फक्त त्यांचे मार्कच कटतात म्हणलं तर एकतर शॉर्टपुट आणि 100 मीटर. तर मोजकंच विद्यार्थी पाहायला मिळेल की त्यांना आउट ऑफ मार्क मिळालेले आहेत. बघा, यांचं नाव आहे निलेश शिवाजी. तर यांना 97 मार्क आहेत. खूपच छान. नंतर आपल्याला इथे बघा पाहायला मिळेल, बघा 95, 95, 93, 91, 95. तर असे विद्यार्थी बघा, संकेत, अजिंक्य, आदित्य आणि प्रमोद, अभिजित असे विद्यार्थी पाहायला मिळतील की त्यांना खूपच मस्त म्हणजे छान मार्क पडलेले आहेत. फक्त लेखीमध्ये चांगला स्कोर आणा म्हणजे जेणेकरून तुम्हाला सिलेक्शन लिस्टमध्ये चांगलंच नाव असेल. बघा 91, 91 खूपच विद्यार्थी पाहिले या PDFमध्ये की 1-2 PDF आहेत की पूर्णच आउट ऑफ विद्यार्थ्यांनी म्हणजे असं आउट ऑफला 5-6 मार्क कमी असे मारलेले आहेत. तर खूपच छान आहेत, कारण त्यांची मेहनत आहे विद्यार्थी मित्रांनो, परिश्रम आहे खूप. 5 किलोमीटर पळणं आणि 100 मीटर म्हणजे खूपच हे लागतं करेज. अँड बघा त्यांचा रिझल्ट खूप चांगलाच आहे. तर प्रोजेक्ट अफेक्टेड आहेत 95 मार्काचे तुषार परमेश्वर. तर आणि हेच वरीवर त्याचं भाऊच आहे वाटतं, किरण परमेश्वर, पण ते नाहीत प्रोजेक्ट अफेक्टेड. काय सीन आहे. बघा खाली, चला पुढे बघूत आपण. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, कारण आपण विद्यार्थ्यांना
वेळोवेळी अपडेट देत राहतो आणि पुढे पण अपडेट देणार आहोत. कारण लेखी परीक्षेसाठी एकाच 10 प्रमाणे नंतर तात्पुरती यादी, नंतर फायनल यादी अँड सूचना पण येतील. तर त्यामुळे पुढील अपडेट पाहण्यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला किती मार्क मिळाले तर ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. सो बघा PDF एकूण 30 विद्यार्थी, 30 खूपच म्हणायला येईल, 30 नाही, पहिले 1-2 PDF आउट ऑफ म्हणजे 97, 93, 95 असे विद्यार्थ्यांनी मारलेले आहेत ग्राउंड. तर खूपच छान मारलेले आहेत. तर बघा 95, 93 गोरख पवन, नंतर 93 मार्क विठ्ठल बापूराव 97 मार्क बघा धीरज रवींद्र पाटील सॉरी 97 मार्क. तर खूपच छान मारलेले आहेत. फक्त लेखीमध्ये चांगला स्कोर आणा म्हणजे तुमचं सिलेक्शन पक्क होईल. अँड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण. सो बघा इथे 95 मार्क आहेत संदेश, नंतर 97 मार्क आदित्य बाबासाहेब. तर अशा एकूण आता तर 3 झाल्यात. तर 24च्या आसपास PDF आहेत, 21 किंवा 24. बघूत आपण आउट ऑफ मार्क कुणाला मिळालेले आहेत किंवा पूर्ण विद्यार्थी 95, 97, 93. सो बघा विद्यार्थी मित्रांनो आणि PDF नक्कीच पहा, रिझल्ट पाहू शकता तुम्ही. तर एकंदरीत आउट ऑफ विद्यार्थी काही दिसत नाही आहेत. 95, 97 विद्यार्थ्यांना पडलेले आहेत, ते पण खूप छान आहेत. परंतु आउट ऑफ वालेचं त्यांची तर कमालच असेल एखादी. पूर्ण आउट ऑफ मारणं म्हणजे लेखीमध्ये जर चांगले मारलं ना तर होऊन जाईल. यामध्ये पाहूत आता कट ऑफ वगैरे किती लागेल काय नाही, लवकरच कळेलच, सूचना येतीलच. तर नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया. आता हे PDF 18 आहेत, 19, 20, देन 21, 22 अँड 23 PDF आहेत. तर धन्यवाद. चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, सपोर्ट करा आणि वेळोवेळी अपडेट भेटत राहील पुढे. तर धन्यवाद. थँक्यू.